सुनीता पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपचा मोठेपणा ठरेल. खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला. शरद पवारांशिवाय बारामती नाही, पवारांच्या पुण्याशिवाय दुसरं काही नाही, राऊतांचं वक्तव्य. राहुरीत तनपुरेंच्या निर्णयावर सुजय विखेंचं मोठं वक्तव्य. तनपुरेंनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार. पक्षात कुणाला घ्यायचं याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांचा. तनपुरेंच्या प्रवेशाबद्दल सुजय विखेंचं सूचक वक्तव्य. रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर. भोंदू अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात चाकणकरांची चौकशी. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती. नाशिकच्या आयटी कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची दिल्लीत दखल. तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज नांदेड दौऱ्यावर. नांदेड, हिंगोली आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची घेणार आढावा बैठक. बैठकीस मंत्री उदय सामंत राहणार उपस्थित. बीडच्या गेवराईच्या रस्त्यात वधोवत असलेला शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींच्या मध्यस्थीने दुसऱ्या जागी हलवणार. शिवरायांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला होता रस्त्याच्या मधोमध. अमरावतीत खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र. युरिया आणि डीएपीचा तुटवडा तीव्र होण्याची शक्यता. खादी युद्धाचा कच्च्या मालावर परिणाम. शेतकरी चिंतेत. कोल्हापुरातील कागलमध्ये एका गावातील तलावाच्या नूतनीकरणासाठी बांध फोडला. बांध फोडताच मासेमारांसाठी नागरिकांची गर्दी. सापडेल त्या साहित्याने लोकांनी केली मासेमारी. परभणीत अनेक भागात साफसफाई अभावी नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या. नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं पसरला घाणीचं साम्राज्य. पुण्याच्या दौंडमध्ये महामार्गालगत मध्यरात्री भीषण आग. आगीत फळाच्या कॅरेटचं नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.